अरे काय कशाला आणलं मला? सर, हिंदी सक्तीचा जी.आर. जो आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे, परंतु विरोधकांकडनं सांगण्यात येते की 2 ठाकरे बंधू एकाच आंदोलनात एकत्रित येणार होते, त्याची जास्ती कुठेतरी घेण्यात आली। अरे कौन हिंदी 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 बोलो थे, मग हिंदी में बोलो। अच्छा ठीक आहे, बोला काय म्हणा। मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय केलेला आहे, ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्याची जास्ती घेऊन तो जी.आर. मागे घ्यावा लागला कधी? असं नाही की हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी पण तेच सांगितलं। माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही, किंबहुना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे। मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर 3 भाषेचं बर्डन टाकू नये, अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता। त्याच्यामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ, प्राध्यापक वगैरे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की मुलांनी खेळता खेळता त्यांना शिकवायचं आहे, शिकता शिकता खेळवायचं नाही। आणि म्हणून सगळ्यांचा जो विरोध होता त्या पार्श्वभूमीवर अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी सगळ्यांशी चौकशी करून सगळ्यांशी मी बोलतो आणि मग मी उचित निर्णय घेईल। त्याप्रमाणे त्यांनी मंत्री महोदयांना सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना भेटायला पाठवलं, मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक लोक भेटले आणि सांगितलं याचा तुम्ही जो आहे पुनर्विचार करा। काल सुद्धा सांगितलं अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी की हा निर्णय पूर्वीच माशेलकर कमिटीच्या वेळेला झालेला होता आणि त्याची फक्त पुढे जे आहे त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम करण्याचा विचार त्या सरकारचा होता। पण मुख्यमंत्री म्हणून काही हरकत नाही, घाई नाही, एक कमिटी नेमून खरोखरच सगळ्यांच्या आणखीन जे आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ। आणि त्यामुळे त्यांनी जे आहे दोन्ही जी.आर. जे आहेत मागे घेतले। याच्यामध्ये मराठी मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ही मागणी होती, ही चर्चा होती। केवळ राजकीय पक्षाची होती असं नाही, मीडियाची सुद्धा होती। आणि म्हणून मग सगळ्यांनी त्यांनी ठरवलं की ठीक आहे, सगळ्यांची चर्चा करून आपण नंतर निर्णय घेऊ। त्याप्रमाणे त्यांनी एक कमिटी वगैरे ते नेमले, तर बघू। रवींद्र जाधव समिती नेमलेली आहे। सर, पण आता निर्णय मागे घेतला, एकत्रित येणाऱ्याची खात्री घेतली शासनानं, म्हणून हा निर्णय मागे घेतला। आता 2 ठाकरेंना जर एकत्रित यायचं आहे तर ते या मुद्द्यावर सुद्धा येतील, कदाचित आणखीन दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा येतील। आणि यायचं जर नसेल तर आता काय आणि मग काय फरक पडणार। आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणता 2 ठाकरे एकत्र 2 मोर्चे एकत्र घ्यायचं ठरलं होतं। 2 ठाकरे एकत्र येण्याचं काही आपण ऐकलेलं नव्हतं, पण हे तुमचं कदाचित विशफुल थिंकिंग असेल, त्याला विरोध असायचं काही कारण नाही। आदेश जो सर वापस लिया गया है उसको लेकर क्या कहना चाहेंगे? बीटी विजय उत्सव मनाने की तैयारी में। अब देखिए, मैं थोड़ी सी जरा विस्तृत स्वरूप में मेरी बात रखता हूँ। मैं हिंदी का विरोधक नहीं हूँ, बल्कि जब मैं 4th कक्षा में था